आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन प्रक्रिया पार पडणार आहे। मुंबई महानगरपालिकेतल्या भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। मराठमोळ्या पद्धतीने कार्यक्रम पार पडणार आहे। मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन पार पडतंय। जय तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय या दालनाला फुलांची सजावट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चित्रातली रांगोळी सुद्धा काढण्यात आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, मुंबई महानगरपालिकेतल्या भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन होतंय, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे आणि मराठमोळ्या पद्धतीने या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे? बरोबर सिद्धेश, आपण मिळतं आज भाजपच्या महापालिकेतील कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर या ठिकाणी प्रशासक लागलेलं होतं। अनेक वर्ष या ठिकाणी आपण मिळतं प्रशासक या ठिकाणी कारभार बघत होतं, पण आता या ठिकाणी भाजप महापालिकेची निवडणूक झालेली आहे आणि काही दिवसांनी या ठिकाणी महापौर देखील बसणार आहे। पण भाजपकडनं या ठिकाणी आपण मिळतं भारतीय जनता पार्टीचे जे कार्यालय आहे त्याचं नूतनीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। संपूर्ण आपण मिळतं या ठिकाणी फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। तसंच मेन आकर्षण म्हणजे जे कार्यालयाच्या बाहेर आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी ही रांगोळी काढण्यात आलेली आहे। आणि आपण मिळतं इकडे लिहिले देखील आहे मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची हे या ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे। आणि आपण मिळतं आता आपण कार्यालयामध्ये जाताना कार्यालय पूर्ण आलेलं आहे आणि मराठी पद्धतीने या ठिकाणी आपण मिळतं या ठिकाणी पूजा ही करण्यात येणार आहे। आणि नगरसेवक आहेत भाजपचे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि बाप्पा हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। आपण बघू शकता आणि पूजेची संपूर्ण तयारी ही झालेली आहे। मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि गटनेते गणेश कणकर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं ही पूजा केली जाणार आहे। आणि या ठिकाणी सगळे नगरसेवक आहेत जे भाजपचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि या ठिकाणी आता म्हणजे जे कार्यालय त्याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि आपल्यासोबत या ठिकाणी जे पूजेला बसणारे मानकरी ते आहेत, आपण त्याची आज भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि तुम्ही या ठिकाणी पूजेला बसले काय? पक्षाने आम्हाला जी संधी दिली आहे, जो मान दिला आहे त्याबद्दल आम्ही पक्षाचे वरिष्ठांचे आभारी आहोत। आणि खूप छान वाटतंय की आज ओपनिंगचा आम्हाला पूजेचा मान देते, त्याबद्दल खूप छान वाटतंय। ताई, तुम्हाला कसं वाटतंय? मान भेटलेला आहे तुम्हाला पूजेचा? खरंच खूप छान वाटतंय, कारण माझी फर्स्ट टर्म आहे आणि फर्स्ट टर्म असताना मला मस्त वाटतंय की पहिल्याच वेळी माझ्या हातून ही पूजा होणार आहे। आम्हाला जर बहुमान मिळाल्याचा त्यामुळे खूप आनंद होतोय। आपल्याबरोबर नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, आज भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि काही दिवसानंतर या ठिकाणी महापौर बसणार आहे, काय कसं वाटतं? आज आमचे पक्षाचे कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि ते आम्ही गणपती पूजा करून त्याचा हे शुभारंभ करतो आहे। आणि हे पाऊल आपण पुढे टाकतो आहे मुंबईच्या विकासासाठी। आणि आम्हाला खूप खूप आतुरतेने आम्ही बघतो आहे कधी आपण आमचा हाऊस बसेल आणि आमचे सगळे जे कार्य थांबलेले आहेत आपले के दिवस ते सगळे सुरू करायचे। आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा देखील या कार्यालयामध्ये लावण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी अजून काही नगरसेवक आहेत, आपण त्यांची ताई आपल्याकडे नगरसेवक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगाल? कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे आणि काही दिवसानंतर या ठिकाणी महापौर बसणार आहे, कसं वाटतं? कार्यालयाचं उद्घाटन जवळजवळ 4 वर्षांनी होते। तुम्हालाही माहिती असेल काही वादांमुळे, 2 पक्षांच्या वादांमध्ये एक कार्यालय आमचे सगळे सील झालं होतं। ह्याच कार्यालयाच्या बाहेर आम्ही बसून आम्ही जनतेचे प्रश्न देखील सोडवलेले आहेत। अत्यानंद नक्कीच मनोज, त्यामुळे एकंदरीतच अगदी थोड्याच वेळात या उद्घाटनाला आणि या सगळ्या पूजेला आता सुरुवात होईल। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।